नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एक नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आता आपल्या लाडक्या बहीण योजनेमध्ये किती महिला पात्र झालेल्या आहेत, कोणाला किती रुपये मिळणार आहेत, कितीचा हप्ता कोणाला मिळणार आहेत आणि कधी पैसे येतील, हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तसेच तसेच जिल्ह्यानुसार किती महिला पात्र झालेल्या आहेत, हे मी तुम्हाला आज लिस्ट दाखवणार आहे प्रत्येक जिल्ह्याची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. तर चला चालू करूया. लाडक्या बहिणींचे बँकेत हेलपाटे, 11.5 लाख महिला पात्र, तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत. तर सगळ्यांना माहिती आहे की आता सगळ्या महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. ठीक आहे. तर बघा, जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे तिसऱ्या हप्त्याकडे डोळे लागले आहेत. त्यासाठी त्यांचे दररोज बँकामध्ये हेलपाटे सुरू आहेत. तर बँकेमध्ये हेलपाटे का सुरू आहेत? कारण काही महिलांची KYC राहिली आहे, काहींचं DBT अनेबल नव्हतं, काहींचं आधार कार्ड लिंक नव्हतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत पात्र होण्यासाठी महिलांना, त्या करून घेण्यासाठी महिला बँकेकडे जात आहेत. तसेच आपले पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी त्या बँकेत धाव घेत आहेत. तर आज उद्या हप्ता बँकेत जमा होईल अशी आवाई उठल्याने महिला भगिनी बँकेत तसेच संबंधिताकडे विचारपूस करत आहेत. तर रोज माहिती येत आहे की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील. त्याच्यामुळे महिला बँकेमध्ये जात आहेत की पैसे आले की नाही आमचे हे विचारायला बँकेत जात आहेत. त्यांची रक्कम वाढली की नाही, पैसे आले की नाही आपल्या योजनेचे हे विचारण्यासाठी त्या बँकेत धाव घेत आहेत. त्यामुळे त्यांची रोज ये-जा चालू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 11,66,000 महिलांनी नोंदणी केली आहे. त्यात 11,41,000 महिला या योजनेसाठी पात्र आहेत. आता बघा, यांनी काय म्हटलं आहे, 11,66,000 महिलांनी अर्ज केला आहे, म्हणजे त्यांनी फॉर्म भरले आहेत. पण त्यापैकी फक्त 11,41,000 म्हणजे बाकीच्या ज्या महिला आहेत त्या पात्र नाही आहेत. त्यांच्याकडनं काहीतरी राहिलेलं आहे. एक तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी जोडलेलं नसेल, ते तुम्ही जोडून घ्या. नाहीतर तुमचं DBT अनेबल नसेल. दोन्हीपैकी एक काहीतरी राहिलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही पात्र झालेलं नाहीत. तर तुम्ही तुमचं रिजेक्शन, तुम्हाला स्टेटस रिजेक्ट दिसत असेल सध्या, ते तुम्ही जाऊन बघा तुमच्या ॲपवर स्टेटस काय आहे. आणि ज्यांचं रिजेक्टेड आहे त्यांनी त्यांचं स्वतःचं सगळं चेक करावं. ते चेक झाल्यावर परत तुम्ही फॉर्म रिसबमिट करून बघावं स्टेटस थोड्या दिवसांनी काय येतं आहे. ज्यांचं पेंडिंग आहे, म्हणजे त्यांचा अप्रूव्ह नाही झाला, त्यांचा लवकरच होऊन जाईल. त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांचं नक्कीच काही ना काही त्यांच्या फॉर्ममध्ये राहिलेलं असणार आहे. ते तुम्ही करून घ्यावं सगळ्यांनी. करून घेतलं असेल एकदा चेक करावं आपलं झालं आहे की नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे तुम्ही पात्र होत आहात. ठीक आहे. उर्वरित 2% महिला पात्रतेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील काही जणांचे प्रस्ताव कायमस्वरूपी नाकारले आहेत. आता हे कायमस्वरूपी का नाकारले आहेत ते त्यांचं कारण अजून अद्याप समोर आलेलं नाही आहे. काही जणांच्या प्रकरणात त्रुटी असल्याने ते पेंडिंग आहेत. म्हणजे काहींचे जे पेंडिंग आहेत त्यामुळे ते काही त्रुटी काहीतरी त्यांच्यात निघल्या आहेत. त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली तर ते स्वीकारले जाऊ शकतात. म्हणजे त्यांचं स्टेटस पेंडिंग दाखवते, त्यांनी स्वतःचा फॉर्म परत एकदा चेक करावा. त्यात तुमचं काही ना काहीतरी राहिलं असणार आहे, त्याच्यामुळे तो पेंडिंग आहे. तुम्ही जर चेक करून ते व्यवस्थित केलं तर ते नक्कीच तुमचे पात्र ठरणार. तुम्ही नक्कीच तुमचा फॉर्म तो अप्रूव्ड होईल भविष्यात. ठीक आहे. असे महिला बाल कल्याण विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी मनोज ससे यांनी सांगितले. म्हणजे ज्यांचे काहींचे फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट केले आहेत, म्हणजे ते फॉर्म परत अप्रूव्ड होणार नाहीत. त्यांचं काहीतरी कारण असेल त्यामुळे त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे. आणि ज्यांचं पेंडिंग आहे त्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी आहेत, काहीतरी एरर्स आलेले आहेत किंवा काहीतरी त्यांचं राहिलेलं आहे. त्यांनी ते चेक करावं पेंडिंगवाल्यांनी आणि परत एकदा फॉर्म रिसबमिट करावा. म्हणजे तुमचं फॉर्म नंतर अप्रूव्ड होऊ शकतो. तर जिल्ह्यात आज अखेर ॲपद्वारे 7,08,821, पोर्टलद्वारे 4,58,054 असं एकूण 11,66,000 अर्ज आले आहेत. ॲपवरील 563, पोर्टलवरील 9,020 असे एकूण 9,000 प्रकरणे 583 पेंडिंग आहेत. 11,43,069 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. हे 97.96% प्रमाण आहे. ठीक आहे. आता अशी माहिती आपल्याकडे आली की काही जणांचं हे नाही. आता बघा तारीख काय आहे. सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार सांगितलं होतं. म्हणजे खूप सारं माहिती आहे, रोज माहिती येते की आज पैसे येतील, उद्या येतील असं कळत आहे. सप्टेंबरच्या 1 तारखेला एक आली होती की हप्ता येणार. त्यानंतर 15 तारखेला चर्चा सुरू झाली. म्हणजे काही नंतर अशी माहिती आली की 15 तारखेच्या पुढे पैसे मिळतील. या योजनेबाबत रोज नवीन बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे बहिणींना कन्फ्युजन झालं आहे की नक्की पैसे कधी येणार आणि पैसे येणार की नाही. तसंच काहींचा अजून पहिलाच हप्ता नाही आला. त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम आहे की पैसे येतीलच की नाही आपल्याला. कारण पहिले 2 हप्ते त्यांना आले नाही आहेत आणि तिसरा हप्ता तर अजून पेंडिंगच आहे. त्यांना तर सलग 3 हप्त्यांची प्रतीक्षा आहे. या आठवड्यात या योजनेतला
तिसरा 1,500चा हप्ता बँक खात्यात वर्ग होणार आहे असे सूत्राला सांगितले. त्यामुळे हा हप्ता येणारच आहे. सप्टेंबर अखेरीस तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. महिलांनी शांत म्हणजे थोडंसं वेट करावं, कन्फ्यूज होऊ नये. माहितीवर तुम्ही लक्ष ठेवावं. माहिती बघा, बातम्या बघा फक्त. आपलं अकाउंट चेक करत राहा, SMS चेक करत राहा. बँकेत तुम्ही जाऊन विचारू शकता की पैसे आले की नाही. तुमचं अकाउंट चेक करू शकता. आधी किती होते, आत्ता पडले असेल तर वाढलेत की नाही. फक्त कन्फ्यूज होऊ नका, घाबरून जाऊ नका. तुमचे पैसे नक्कीच येतील. आता बघा, ह्या प्रत्येक जिल्ह्यावाईज पात्र लाभार्थ्यांची संख्या आहे. अकोलाचं बघा किती आहे, 44,800. संगमनेर आहे, कोपरगाव आहे, श्रीरामपूर आहे, नेवासे, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, तसेच शेवगाव, तसेच कर्जत, तसेच श्रीगोंदे, पारनेर, नगर, ह्या सगळ्यांचं तुम्हाला पोर्टलवरील म्हणजे अर्ज जे पात्र आहेत त्यांचं संख्या आहे, तेवढी संख्या आहेत. म्हणजे या जिल्ह्यात एवढ्या महिलाचे अर्ज पात्र झालेले आहेत. ठीक आहे. तर महिलांनी गांगरून जाऊ नये किंवा महिलांनी कन्फ्यूज होऊ नये. त्यांना पैसे येणार आहेत. बऱ्याच महिला म्हणजे जवळ-जवळ 98% महिला पात्र झालेल्या आहेत. 2% महिला फक्त अपात्र राहिलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांना लवकरात लवकर पैसे येतील. थोडं वेट करा आणि ज्यांचं पेंडिंग आहे त्यांनी एकदा खरंच जाऊन चेक करा तुमचा फॉर्म. तुमच्या फॉर्ममध्ये काय मिसिंग आहे, काय राहिलं आहे तुमच्याकडनं. काहीतरी राहिलंच असणार नक्की. त्यामुळेच तो पेंडिंग दाखवत आहे. तो पेंडिंग तुम्ही सगळं व्यवस्थित चेक करून परत रिसबमिट करावा. म्हणजे तुमचा फॉर्म लवकरच अप्रूव्ड होणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून अजून नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तुम्हाला लवकरच अजून काही पुढची माहिती आली तुम्हाला मी सांगणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेच व्हिडिओ पाहता येईल. धन्यवाद.